नमस्कार. तर आजच्या या तिसऱ्या भागामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर तिसऱ्या भागाला आपण सुरुवात करतोय. पाऊस काहीसा कमी झाला होता. धाब्यात वातावरण उबदार होतं. गरमागरम चिकन मटण यावर ताव मारताना काही जण दिसत होते. सत्यजित आणि बाबा दोघेजण खिडकीच्या बाजूला बसले होते. खिडकीतून पाऊस छान वाटत होता. गार थंड हवा चेहऱ्याला सुकवत होती. बाबा, तुम्हाला नॉनव्हेज चालतं ना? हो, मला सारंच चालतं. बाबा हसले. बाबा, लोक तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात? बाबा थांबले. मटणाचा तुकडा तोंडात टाकून काही वेळ सगळत बसले. बेटा, मला अनेक नावाने लोक ओळखतात, पण मला आवडणारे नाव म्हणजे सज्जन बाबा. सज्जन म्हणजे जंटलमन. पण तुला सांगतो, मी लोक समजतात तेवढा सज्जन नाही. सत्यजित हसला. म्हणजे तुम्ही खरंच सज्जन आहात? ते कसे काय? साधं आहे. वेडा कधीच म्हणत नाही तो वेडा आहे. तसंच सज्जन कधीच स्वतःला सज्जन असल्याचं सांगत नाही. सज्जन बाबा हसले. खरं असावं, जेवण करता करता त्याच्या गप्पा चांगल्या होत्या. मानवी मन अघात आहे. भल्या भल्यांना त्याचा थांगपत्ता लागत नाही. हो, शाळेत असताना बहिणीबाईची एक कविता शिकलो आहे. मन वढाय वढाया उभ्या पिकातलं ढोरं, किती हकला हकला येतं पुन्हा पिकावरे. खरे सत्यजित, किती समर्पक म्हटलंय यात. मन नको त्या ठिकाणी जातं. आपल्या नियंत्रणात ते राहत नाही. त्यासाठी खूप साधना करावी लागते. बाबा, तुम्ही बरीच साधना केली दिसते. खूप काही खूप नाही, पण थोडीफार साधना करण्याची संधी मला मिळाली. एकदा असाच भटकत भटकत हिमालयात गेलो होतो. तिथे मला काही बौद्ध भिक्खू भेटले होते. तिथे मला अनेक गोष्टी, नवीन गोष्टी कळाल्या. काय काय कळाले आम्हालाही सांगा. बाबा स्मिथ हसले. जगाचा पसारा खूप मोठा आहे. तुला काय सांगावं? पण एक, जग आपणास जशी दिसतं तसं नाही. माणसे जशी दिसतात तसे असतील असं सांगता येत नाही. मला कळलं नाही. मला जरा स्पष्ट करून सांगितलं तर बरं होईल. आता हे बघ, रोज रात्री आपण चंद्र पाहतो. तो आपणास हातात मुठीत घेता येईल एवढा छोटा असतो. पण तो तेवढा लहान आहे का? नाही. नासाने यान पाठवले होते. चंद्र आपल्या जगा एवढा म्हणजे पृथ्वीसारखाच भव्य आहे. बरोबर ना? अरे एवढंच काय, पण बोटाच्या चिमटीत पकडू शको असे वाटणारे विमान हे खूप भव्य असते. हो, ते तर आहेच. आता तुझी खात्री पटली ना? जशा गोष्टी आपण दिसतात तशा त्या नसतात. सहमत बाबा. या छोट्या गोष्टीमध्ये खूप मोठे ज्ञान दडलेले असते. पण हाच नियम माणसाला लागू पडतो का? माणसाच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. म्हणजे माणसाला मन आणि शरीर आहे. माणूस हा मनाचा गुलाम असतो. शारीरिक, मानसिक इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोक धडपडत असतात. म्हणून इथल्या प्रत्येक माणूस वेगळा आहे. त्यांची वागणे, विचार करणे हे वेगळे आहे. बाबा, तुम्ही म्हणता हे कुटुंबाबाहेरच्या व्यक्तीस लागू पडते. कुटुंबातील व्यक्तीचा एकमेकावर विश्वास असतो आणि तीही विश्वासाला तडा जाईल असे वागत नाही. हे सारं सापेक्ष आहे. सत्यजित, लिओ टॉल्स्टॉयच्या कथेतील ॲना केरोसिन घे. तिला कशाचीच कमी नसते. मुली, जीवापाड प्रेम करणारा नवरा, आर्थिक सुबत्ता हे सार असताना ती सरकशीत उड्या मारणाऱ्या सुमार नावाच्या नादी लागून घरदार, पती, मुली सार सोडून निघून जाते. तिच्या मनाचा थांगपत्ताच लागत नाही. फक्त आपल्यासमोर प्रश्न उभा राहतो, ती अशी का वागावी? खरे बाबा, ते अशी का वागावे नाही सांगता येत. ही ॲना आपणास सर्वत्र आढळते. हां, सत्यजित विचारात पडला. बाबा म्हणतात तसं काही होत नसावे. पण आपल्याला काय कशाची, आपण नशिबान आहोत. रीनासारखी सुंदर, समजदार व प्रामाणिक पत्नी आपणास लाभली. एक गोड छोकरी आहे. बाबा म्हणाले, ती दुसरी बाजू आहेच. सर्वच स्त्रिया एकसारख्या नसतात. नाहीतच. सत्यजित, काय विचार करतोयस? काही नाही. पाऊस कमी झालाय. आता आपण निघायला हवे. हो, आता निघायला हवे. सत्यजित ढाबेवाल्याला जेवणाचे बिल दिले व ते दोघे गाडीकडे वळले. आता तो गाडी सावकाश चालवत होता. पाऊस रिमझिम होता. रात्रीचे 1 वाजून गेले होते. बाबासोबत असल्याने त्याचा प्रवास चांगला चालला होता. तो कुठेही थकलेला व कंटाळलेला वाटत नव्हता. प्रवासात बाबाने जीवनाशी निगडीत बरेच तत्त्वज्ञान त्यांना सांगितले होते. त्यामुळे त्याला आता एक वेगळे समाधान वाटत होते. बाबा म्हणाले, आता यानंतर आपली भेट कधी होईल? हा निसर्ग खूप सुंदर आणि परोपकारी आहे. त्याची इच्छा असेल तर नक्की भेटू. बाबाचा देवावर विश्वास नव्हता, पण जगाला नियंत्रित करणारी एक शक्ती आहे आणि ती म्हणजे निसर्ग. यावर त्यांचा ठाम विश्वास होता. नक्कीच बाबा, तुम्हाला पुन्हा भेटायला आवडेल. बघू, जे आपल्या वाट्याला येईल त्याप्रमाणे आपण जगत जाऊ. हो, नक्कीच. बाबा, मलाही फिलॉसॉफीमध्ये इंटरेस्ट आहे. जीवनाला समजून घ्यायला मला आवडेल. पण त्यासाठी मला काय करावं लागेल? तुझे मन सुखी संसारात गुंतले आहे. जीवनाचे सत्य जर तुला जाणून घ्यायचे असेल तर तुला घरदार हे पास सोडावेच लागतील. माझ्यासाठी हे कठीणच आहे. ठीक आहे, मी तुला एक पत्ता देतो.
जेव्हा कधी तुला वाटेल आपले आयुष्य बंजर झाले आहे, नवीन जगाचा शोध घेण्याची इच्छा तुझ्या मनात येईल, तेव्हा जेव्हा निर्माण होईल तेव्हा इथे जा आणि माझा त्यांना हे पत्र दाखव. काहीशा जीर्ण वाटणाऱ्या लिफाफ्यात ते पत्र होते. आयुष्यात एकदा मी नक्कीच जाईन, पण त्याला वेळ आहे. हो, हेही खरीच. गाडी सावकाश चाललेली असता पाऊस उघडलेला वाटत होता. तितक्यात 2 वाटा फुटतात. जिथे तो फाटा आला. थांब सत्यजित, आता तुझी आणि माझी वाट वेगळी आहे. एवढ्या पावसात आता कुठे उतरता? चला घरी, आज मुक्काम करा, उद्या निघा. सत्यजित, एवढे सुरक्षित जगणे जर माझ्या वाट्याला आले तर माझ्या जीवनात मजाच राहणार नाही. ही अस्थिरता मला वाटते. तू जा आता. तसाही प्रत्येकाला आपला प्रवास एकट्याने करायचा असतो, असे म्हणून सज्जन बाबा चालायला लागले. ते थोडे पुढे गेल्यावर सत्यजितने गाडी आपल्या मार्गाकडे वळवली आणि आता त्याच्या गाडीने वेग घेतला. घरी जाण्याची घाई त्यालाही झाली होती. मित्रांनो, हा तिसरा भाग ह्या ठिकाणी संपलेला आहे आणि यापुढील चौथा भाग लवकरच तुमच्या सेवेसाठी हजर होईल. आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. लाईक करायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.